नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर तुषार सोनवणे सर, जे 2015 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. सध्याला ACCIच्या चांदवड सेक्टरचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा त्यांची कामगिरी चालू आहे आणि रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अशा 2 प्लॅटफॉर्मवर त्यांची कामगिरी चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा प्रवास कसा होता, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सुरुवातीला मला विचारायचं अगदी तुमच्या लहानपणापासून की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या क्षेत्रात आलात? तर कसा होता हा सगळा शैक्षणिक प्रवास? माझं बालपण हे चांदवडमध्येच गेलं. हो, चांदवडमध्येच मी लहानाचं मोठं झालो. आमची तिथे शाळा नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम. घरी तसं बॅकग्राऊंड म्हणून नाही, पण आमचे मोठे काका हे सिव्हिल इंजिनियर होते. वडील माझे आर्टिस्ट आहेत, ते पेंटिंगचं काम करतात आणि त्या सर्व प्रवासात त्यांनी त्या कुंचल्यावरती माझं शिक्षण केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी पुढे मोठा होत होत गेलो. जसं शिक्षण सुरू होतं तसं तसं सुरुवातीला इंटरेस्ट नव्हता या क्षेत्रामध्ये. मला CA व्हायचं होतं. 10वी नंतर मी अगदी लिटरली कॉमर्स ऍडमिशन पण घेतलं, परंतु कर्मधर्म संयोगाने जुळून आलं की मी ठरवलं की नंतर मला सिव्हिलच करायचंय आणि मग ह्या क्षेत्रात पदार्पण झालं. पण काहींच्या वडिलांना नुसते फटकारे मिळतात, काहींच्या वडिलांना तुम्हाला कुंचल्याचे फटकारे मिळाले आणि तुम्ही या क्षेत्रात अगदी क्षेत्रात दोन्ही क्षेत्रात दोन्ही प्रकारे. कुंचला माझ्याही हातात खूप छान चालायचा. क्या बात आहे. परंतु एक वेळ असं येतं की आपल्याला चॉईस करायची असते. अजूनही फावल्या वेळात माझा कुंचला चालतो. क्या बात आहे, क्या बात. ते आमच्या घराला मिळालेलं वरदान आहे. वा वा वा. ते सुटणार नाही. रक्तात आहे, काही गोष्टी रक्तात पाहिजे. कलाकार असे शिकून तयार होत नसतात, ते असावे लागतात. दुसरा आणखीन एक महत्वाचा यातला टप्पा येतो म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो, जेणेकरून थोडासा आपल्याला अनुभव यावा अजून. आणि तो तुम्ही कुठे घेतलात आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली, त्यातला जो पहिला प्रोजेक्ट होता तो कुठला होता? तो करताना काही अडचणी आल्या का? कुणाचा रेफरन्स न तो मिळाला वगैरे वगैरे? याला मी 2 टप्प्यात विभागेन. ज्यावेळी माझं शिक्षण पूर्ण होत होतं, BE झाल्यानंतर डिप्लोमाला असताना एक साईट व्हिजिटला मी गेलो होतो. तिथे एक स्ट्रक्चरल कन्सल्टंट व्हिजिट आले होते. ते आल्यानंतर त्यांच्या मागे जी धावपळ होती इतर लोकांची, ती बघितल्यानंतर मला असं जाणवलं की अरे आपल्याला असं काहीतरी व्हायचं. त्यानंतर मी ठरवलं की मला स्ट्रक्चरल मध्ये करिअर करायचं. मग आमचे तिथे जे शिक्षक होते, मी शासकीय तंत्रनिकेतन नाशिकचाच विद्यार्थी, तिथले शिक्षकांनी आम्हाला त्या बाबतीत चांगलं ट्रेन केलं, गाईड केलं. तिथून नंतर तो लक्षात आलं की हे अशी सेक्टर असतात, मास्टर्स काय असतं हे असतं. तर डिग्रीपर्यंत आम्ही ओके होतो. नंतर परंतु मास्टर्सला आम्ही घेतलं स्ट्रक्चरल. त्यानंतर जो त्याच्यामध्ये अभ्यास करायचा असतो, तुम्ही जसं आता म्हणालात की सुरुवातीला कुठेतरी प्रॅक्टिस करायची आहे, अनुभव घ्यायचा आहे, तर पुण्यामध्ये मी 2 ठिकाणी काम केलं. सुरुवातीला हितेश लाहोटी म्हणून आहेत कर्वे रोडला, तिकडे त्यांच्याकडे काम केलं. नंतर PCMC मध्ये RK कन्सल्टंट्स आहेत, तिथे मी 3-1 वर्ष काम केलं. पोस्ट कोविड नंतर मला, म्हणजे कोविडच्या आधीपर्यंत तिकडेच होतो. फर्स्ट प्रोजेक्ट म्हणत की काम करत असतानाच आम्हाला असं जाणवलं की काही प्रोजेक्ट मित्रांकडून किंवा कलिग्स कडून काही आर्किटेक्ट्स ओळखीत आले, त्यांच्याकडून आपल्याला मिळाले. बरोबर. आणि तसाच प्रवास सुरू झाला. वा. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊयात. आता पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण जास्त आहे, अनस्किल्ड लेबरचं, आणि त्यांच्याकडून काम करणं कधी कधी धोकादायक ठरू शकतं, त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. तर तुम्ही ती परिस्थिती साईटवर कशी हाताळता? मुळात स्किल्ड आणि अनस्किल्ड हा जो एक प्रकार आहे, आता हा प्रत्येकाच्या अनुभवानुसार ही गोष्टी ठरतात. एक अतिशय कुशल इंजिनियर किंवा अतिशय कुशल व्यक्ती असेल तर त्याला ती गोष्ट बऱ्यापैकी लक्षात येते. माझं बिईंग अ कन्सल्टंट हे काम असतं की मी काही गोष्टी समजून सांगणे. कुठलाही प्रोजेक्ट सुरू होण्याच्या आधी मी ती ड्रॉइंग व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. जर ती ड्रॉइंग त्यांना एकदा समजली नाही, 2 वेळा समजली, मी ते तितक्या जास्तीत जास्त समजून सांगतो. जर तरीही ते काम चुकीच्या पद्धतीने होत असेल तर ते अकुशलपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं. बरोबर. कारण एखादा व्यक्ती जर ट्रेन आहे किंवा त्याच्यातही जिज्ञासा पण महत्वाची आणि त्याला जाणून घेण्याची इच्छा पण पाहिजे. बरोबर. तर ती गोष्ट असेल तर अकुशल माणूस सुद्धा कुशल होऊ शकतो. नक्कीच. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करताय तेव्हा तुम्ही बऱ्याचदा कस्टमर कडनं एक वाक्य नेहमीच ऐकलं असेल की आमचं बजेट कमी आहे. बरोबर. आणि अशा वेळेला मग एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगल्या दर्जेदार घर द्यावं, अगदी कस्टमरचं तर बजेट नसतं. अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? आता बिईंग अ स्ट्रक्चर इंजिनियर आम्हाला 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे सेफ्टी.
2 नंबरचं इकॉनॉमी. बरोबर. सर्वात पहिले माझं प्राधान्य असतं सेफ्टीला, की खर्च इतका करावा नक्की की त्याच्याने आपली सेफ्टी डगमगणार नाही, आणि त्यानंतर आम्ही इकॉनॉमीला प्राधान्य देतो. आता इकॉनॉमीमध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात, ज्या फिनिशिंगचे जे आयटम्स आहेत जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्या गोष्टीत बराच खर्च होतो. तर माझा मुख्य हेतू हाच असतो की स्ट्रक्चरचा जो गाभा आहे हा गाभा मुख्यत्वे स्ट्रॉंग असावा. जितका गाभा स्ट्रॉंग असेल तितकं घराची लाईफ वाढेल. बरोबर. आणि बाकीचा जो दिखाव्याचा भाग आहे तिथल्या गोष्टी आपण थोड्याशा कमी जास्त करू शकतो, तिथे नक्कीच आपल्याला इकॉनॉमी अचीव्ह करता येते. बरोबर. दुसरं, तुम्ही स्ट्रक्चरल डिझायनिंगच्या दृष्टीने सुद्धा काम करता, तर असा प्रश्न विचारायचा होता की त्यांच्याकडे एखाद्या स्ट्रक्चरल डिझायनर कडून डिझाईन करून घेणे याचे काय फायदे असतात जे भविष्यातले तोटे वाचवतात? अच्छा, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे हे जे सेक्टर आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचं हे बऱ्यापैकी दुर्लक्षित केलं जातं. आणि आमचं जे मूळ काम आहे, एखाद्या आर्किटेक्टनी किंवा एखाद्या सिव्हिल इंजिनिअरनी प्लॅनरनी प्लॅन केला, तो प्लॅन केल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन नेमकं साईटवर कसं करायचंय हे आमचं काम असतं. म्हणजे मुख्यत्वे तो प्लॅन आमच्याकडे आल्यानंतर त्याला किती कॉलमची गरज आहे, त्या जिथे तुम्हाला घर बांधायचंय त्याची जमीन कशी आहे, जमिनीच्या खालचा स्ट्राटा कसा आहे, त्याच्यावरती किती लोड येणार आहे, किती मजल्याची इमारत आपल्याला करायची, त्याच्यानुसार आपल्याला सेक्शन ठरवायचे असतात. आणि ह्या सगळ्या प्रकरणात आम्ही जे काम करतो याच्यानी निश्चितच घराच्या मालकाचा किंवा त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टच्या मालकाचा फायदाच होतो. असं आमचं सेक्टर आहे किंवा अशी आमची इंजिनिअरिंग आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे. किती आपल्याला स्टील त्याच्यात टाकायचंय, म्हणजे त्याची मी माझ्या क्लायंटला पण एकदम सोप्या भाषेत सांगतो, ग्रामीण भागात मी हे सांगतो, मला जर 3 पोळीची भूक आहे, मला 3 पोळ्या खाल्ल्या तर पुरेसं आहे. मी 2 पोळ्या खाल्ल्या तर माझं पोट भरणार नाही. मी 4 पोळ्या खाल्ल्या तर मला अजीर्ण होईल. सोप्या भाषेत माझं काम हे आहे की मी 3 पोळ्या खाणारा माणूस आहे, त्या कॉलमला इतकी गरज आहे, त्या स्ट्रक्चरला इतकी स्टीलची गरज आहे, एवढं स्टील देणे. मग काही लोकांना असं असतं की वाटत असं की थोडं ओव्हरवेट करा, चांगलं स्ट्रॉंग करू का, काय कधी वाटतं अंडरवेटची भीती वाटते. तर मग स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून हे उदाहरण फार चांगलं, हे खूप उदाहरण चांगलं आहे. अगदी साध्या सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा लोक हसतात, परंतु ही वस्तुस्थिती आहे. इतक्या सिंपल वेने सांगितल्यानंतर कुठलाही माणूस खुशी खुशी म्हणतो नाही मला तुमच्याकडे काम करायचं. बरोबर. आता पुढचा प्रश्न तो थोडा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर प्रशासनानं काम केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये आपण एक बदलतं नाशिक जिल्हा बघू शकतो? बरोबर आहे. दोन भाग आहेत त्याच्यात पण, शहरी भाग आणि ग्रामीण भाग. बरोबर. शहरी भागामध्ये सुद्धा आता बघा आपण 2020 सालापासून नवीन UDCPR आलेला आहे. UDCPRच्या अंतर्गत जे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल आहेत, सर्व लोकांनी महत्वाचं त्या DC रूलचं पालन केलं पाहिजे. अनेकदा असं होतं की आपण बांधकाम करतो, कालांतराने कम्प्लिशन नंतर ते बऱ्याच गोष्टी वाढतात, लोकांची जागा सोडण्याला हे नसते, परंतु ते व्हेंटिलेशनसाठी किंवा बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टीसाठी ते गरजेचं आहे. आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग म्हणतो. हे सगळे DC रूल आपल्या त्यासाठी आहेत, जी दैनंदिन जीवनामध्ये ते लागणाऱ्या गोष्टी आपल्याला सगळ्या माणसांसाठी, सगळ्या नागरिकांसाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून ते रूल्स केलेले. दुसरा इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग आहे. आता बघतो आपण नेहमी की द्वारकेजवळ सपोज ट्रॅफिक असते किंवा इतर पण काही भागांमध्ये ट्रॅफिक वगैरे असतं, तर ते त्यावर काम चालू आहे. आता इट्स टू अर्ली असं मला वाटतं की आता मी त्यावर काही भाष्य करणं, परंतु कारण काम दिसतंय, म्हणजे काही मुद्दे आपण असं आता डिस्कस करू शकतो, पण मग त्याच्यावर काहीतरी वर्किंग चालू आहे. असं ग्रामीण भागात पण सेम आहे. काही गोष्टी ठिकाणी की हे DC रूल फॉलो केले जात नाही, लोक परवानगीच घेत नाही, परंतु मग त्या घराची व्हॅल्यू तितकी होणार आहे नाही होणार, आता हा टेक्निकल पार्ट आला. पण या गोष्टीकडे पण लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. पण अशा वेळेला मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे? अवेअरनेस कॅम्पेनिंग केलं पाहिजे. आम्ही आमच्या आता जसं मी म्हणालो की ACCI चांदवड सेंटर, आम्ही तिकडे पण तो उपक्रम केलेला होता. आताही आता काही महिन्यांमध्ये आम्हाला तसा एक उपक्रम करायचा आहे. आमच्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये आम्हाला लोकांना जागृत करायचंय. आज म्हणजे बहुतांश ठिकाणी आपण असं बघतो की रूल फॉलो केले जात नाही, ते फॉलो होतील, लोक उत्तम प्रकारे बांधकाम करतील. नक्कीच. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये बिंग स्ट्रक्चरल डिझायनर स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट असतो, तर स्टील सिलेक्शन करताना काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. स्टीलचे सिलेक्शन करताना कुठले कुठले पॅरामीटर? त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन असतात स्टीलचे, 2 गोष्टी असतात, लॅबोरेटरी टेस्टिंग असते आणि ऑन साइट टेस्टिंग असते.
जनरली 1-1 मीटरचे बार आपण कट केले जातात साईटवरती आणि त्याचं वजन घेतलं जातं. बरोबर. आता सर्वच कंपन्या तशा नामांकित आहेत, ISI मार्क कंपन्या आहेत. त्यांचं प्रत्येकाचं केमिकल कंपोजिशन आपल्याला त्या स्टीलच्या याच्या बरोबर येतच, लिफलेट बरोबर तुमच्या असतंच. ते सगळं व्यवस्थित बघणे, स्टील मधलं कार्बन कंटेंट वगैरे भाग आहेत तो आम्ही जरा बिंग स्ट्रक्चरल या गोष्टीकडे आम्ही जरा लक्ष बघतो. आयकॉन स्टील यापूर्वी वापरले का कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? हो, माझ्या सुरुवातीच्या काळात म्हणजे 2-3 वर्ष मला प्रॅक्टिस झाल्यानंतर इकडे मी आयकॉन स्टील वापरलं होतं नाशिकमध्येच. हा, तिथे पण आता ही जी मी तुम्हाला सांगितलं, मी पहिल्यांदा वापरत होतो, त्यामुळे मी 1-1 मीटरचे बार कट करून यांचं टेस्टिंग केलेली आहे आणि त्यानंतरच त्या प्रोजेक्ट वरती आयकॉन स्टील वापरले. परंतु ते एकदा केल्यानंतर मला नंतर परत त्याची गरज पडली नाही. आजकाल मी वापरतोय कंटिन्यू. त्यांच्या सर्व्हिस डिलिव्हरी अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? उत्तम आहे. त्यावेळी इथे जे डीलर होते त्यांचा माझा चांगला परिचय होता, त्यांच्या बरोबर पण आमचं डिस्कशन झालेलं आहे. त्यांची टेक्निकल टीम पण वेळोवेळी व्हिजिट करत असते. ही चांगली गोष्ट आहे. ओके. आणि आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो कायम तुमच्या लक्षात राहील आणि आवडीचा आहे प्रोजेक्ट, आणि त्याचे काय वैशिष्ट्य आहेत? तसे बरेच आहेत, 4-5 प्रोजेक्ट आहेत तसे. कधी कधी कसं असतं की इंजिनियर म्हणून किंवा डिझायनर म्हणून जेव्हा आम्ही काम करतो, आम्हाला स्वायत्तता दिलेली खूप आवडते. तितकं क्रिएटिव्हली आम्ही काम करू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणजे एका पर्टिक्युलर वेस्टर्नामध्ये काम करण्यात आणि आउट ऑफ द बॉक्स जाऊन काम करण्यात यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तर माझा एक प्रोजेक्ट होता, 2 प्रोजेक्ट ऍक्च्युली. एक मंदिराचं काम होतं जे बऱ्यापैकी मोठं आहे, आमच्या चांदवडलाच चाललेलं आहे. त्या मंदिरामध्ये मला बऱ्यापैकी स्वायत्तता दिली गेली. बरोबर. आणि एक घराचं काम होतं, तो बंगलो खूप उत्तम झालेला आहे. तिथे त्या मालकानं दिलेल्या प्लॅन मध्ये आणि मी दिलेल्या गायडन्स डिटेक्शन मध्ये 1 इंचही बदल केलेला नाही. ओके, क्या बात आहे. तो प्रोजेक्ट खूप सुंदर झालेला आहे. हे 2 प्रोजेक्ट मला बघून समाधान वाटतं. क्या बात. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, पुढची जनरेशन येते, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच. आज माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा 4 इंजिनियर्स काम करत आहेत. बरोबर. माझी अशी धारणा आहे की 4चे 40 हो. अगदी त्यांना चांगल्या उत्तमरित्या मला जे नॉलेज गेन आहे किंवा मी पण ह्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू शिकतोय. बरोबर. हा जर्नी आहे, हे काही झटक्यात पूर्ण होणारी गोष्ट नाहीये. बरोबर. तर याच्यात जे काही नॉलेज मला मिळेल, आजूबाजूच्या याच्यातून मिळेल, ते मी देण्याचा प्रयत्न करत असतो. शिकण्याची आस ठेवा, लर्निंग करत राहा. चुका होतात, होऊ शकतात, फक्त त्याची जाणीव असायला पाहिजे. तर तुमची जर इच्छाशक्ती असेल की तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं आहे तर नक्की तुमची ग्रोथ होईल. हा एक मंत्र ठेवा, नक्की बघू. सो ते इंजिनियर तुषार सोनवणे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की सगळं शिकत राहावा. फील्ड सतत बदलते, टेक्नॉलॉजी बदलते, आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एखाद्या बिल्डिंगचा पाया मजबूत असेल तर ते बिल्डिंग चांगली उभी राहते, त्याप्रमाणे जर तुमचा हा शिक्षणाचा, नॉलेजचा जर पाया मजबूत असेल तर तुमच्या करिअरची इमारत नक्की याच्यात स्ट्रॉंगपणे उभी राहू शकते. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.